स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग 47 आणि त्याचं विवरण. सर्व नवे नवे लागे, अन्न वस्त्र देह मागे. जीर्ण देह ही टाकितो, कशासाठी हे करीतो. सर्व काही योग्य करा, आत्महित न विसरा. जया विसर पडला, कार्यभाग तो संपला. संपे दिनरात वर्ष, भक्ती ज्ञान नाही स्पर्श. संत संगना वैराग्य, हव्यास इंद्रिया भोग्य. सर्व राहिले अपुरे, पुन्हा जन्म घेणे बरे. बरे भावे स्वामी आता, कृपा करा आत्मरता. या अभंगाचा भावार्थ असा: अज्ञानी जीवाला सतत मी देह आहे हीच जाणीव असते. देहाला अन्न वस्त्र निवारा याची गरज वाटते. त्यातही प्रत्येक गोष्ट नवनवी असावी, प्राप्त व्हावी ही ओढ असते. पण ज्या देहासाठी तो हा हव्यास धरतो, तो देहच कधीतरी टाकावा लागतो. मग त्या देहाचे चोचले कशासाठी पुरवत बसायचं? जन्म घेतला आहे, संसार करतोय, या सर्व गोष्टी योग्य त्या कराव्याच लागतात, त्या कराव्यातही. पण माणसानं आत्महिताचा विचार विसरू नये. ज्याला हा विचार करावासा वाटत नाही त्याचा जन्म व्यर्थ होतो. दिवस रात्र सगळी अशी वर्ष भोग भोगण्यात निघून जातात. भक्ती ज्ञानाचा स्पर्शही त्या अज्ञ जीवास होत नाही. संत संग, वैराग्य, विवेक याकडे तर तो पाहतही नाही. इंद्रियांना हवे असलेले भोग भोगण्यात सारं आयुष्य तो घालवतो. भोग भोगण्यात तृप्ती असत नाही. इच्छा वासना मागे शिल्लक राहतातच. त्या पूर्ण करण्यासाठी जीवाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. स्वामी हो, माझी ही धडपड कमी व्हावी. आता काही आत्महित साध्य व्हावं. माझ्यावर आपण कृपा करावी. मी आत्मरत व्हावं ही प्रार्थना आता पूर्ण करा. अभंगावरचं चिंतन असं आहे: दासबोधाच्या दशक 8 समास 7 यामध्ये समर्थ रामदासांनी बद्ध जीवाच्या संकल्पानं त्याला पत्कराव्या लागणाऱ्या जन्ममरण दुःखाचं विस्तारानं वर्णन केलं आहे. प्राणी संकल्पे बांधला, जीवपणे बद्ध झाला, तो विवेके मुक्त केला साधुजनी, असं ते सांगतात. अल्पबुद्धीच्या या जीवाला कर्म करीत राहण्याचा हव्यास फार असतो. कर्मापाठोपाठ येणाऱ्या पापपुण्यात्मक फलात तो अडकतो. युगेच्या युगे गेली तरी या जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपण आपली सुटका करून घ्यावी असं त्याला वाटतच नाही. बहुत जन्मांचे अंतरी ही नरदेहाची प्राप्ती आपल्याला झालेली आहे. त्याचं सार्थक करावं हा विवेक तो करीत नाही. वास्तविक शास्त्रकार सांगतात, मननात मनुष्यः. जो चिंतन मनन करतो, आत्महित साधू पाहतो, तो मनुष्य. केवळ भोगातच रमतो आणि त्यामागे धावतो तो पशु होय. पश्यति पश्यते इति पशुः. जे इंद्रियांना आकृष्ट करतं त्यामागे धावत जाणं हे पशुतेचं लक्षण आहे. पहा, समजून घ्या, हित अहिताचा विचार करा आणि जे योग्य तेच करा असा उपदेश संत करतात. म्हणून संतांच्याकडे मार्गदर्शनासाठी जावं. सत्संग साधावा ही आपली परंपरा आहे. विकारवश जीवन जगणं म्हणजे पशुसारखंच जगणं होय. सद्विचारांनी पशुत्व वृत्तीवर मात करता येतं. संयमी जीवन जगता येतं. मन बुद्धी विकसित करीत जाणं म्हणजे मनुष्य जीवन जगणं. मनुष्य समाज निर्माण करतो. तो धर्माचरण करू शकतो
आदर्श जीवन करण्याकरिता, शाश्वत सुख समाधान मिळवण्याकरता आपल्याकडे अनेक प्रयोग केले गेलेले आहेत. हठयोग, राजयोग, कर्मयोग, भक्तियोग, तंत्रयोग आणि मंत्रयोग यांचा उपयोग करून उन्नत व्हायचा ध्यास जो घेतो तो साधक. साध्य निश्चित झालं की साधना आपोआप घडू लागते. चित्तशुद्धी, मनशुद्धी आणि जीवनशुद्धी अशी प्रगती जो करतो तो साधक. सद्गुरूंकडे यासाठी सतत प्रार्थना करतो तो साधक. सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तोची जाण, हेची साधूचे वचन सुदृढ धरावे. हे होतं 47व्या अभंगाचं विवरण. उद्याच्या भागात आपण 48व्या अभंगाचं विवरण ऐकूया. गुरु दयेचा सागर, तोची नेई पहिलं पार, ऐसा माझा स्वामी राय, बाळवंदी त्याचे पाय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.